ए तू बस हारू बस. काल मी तुम्हाला अफजल खानाला औरंगजेबाने नाही तर शिवाजी महाराजांनी मारले. अबाहो कर. मुलांनो, काल मी तुम्हाला बेरीज शिकवली होती. जनश्री, सांग बरं, तुझ्या बाबांनी तुला 10 रुपये दिले. समज तुझ्या बाबांनी तुला 10 रुपये दिले. काय गोष्ट करते सर, माझा बाप मला कधीच पैसे देत नाही आणि 10 रुपये तर कधीच देत नाही. समज ग, समजायला तुझ्या कोणत्या बापाचं जात आहे? समजत आहे का? बरं, समजून ठेवू. आणि समज तुझ्या आईने तुला 5 रुपये दिले. गेले घेवाया, माझी माय तर बहुतच शिकलेली आहे. हे तर कधीच रुपया फेकून नाही मारत. समजत आहे का? बरं, समजून घेऊ. आता मला सांग, बाबांनी दिलेले 10 रुपये व आईने दिलेले 5 रुपये मिळून किती होतील? सर, 25 रुपये. काय, 25 रुपये? अगं, बाबाकडे दिलेले 10 रुपये व आईकडे दिलेले 5 रुपये मिळून 25 कसे होतील? आता समजा ना सर, समजायला तुमच्या तरी कोणतं बापाचं जात आहे? विराट, तू 2 दिवसापासून शाळेत आला नव्हता. तू बाळा सांग, काल परवा कुठे गेला होतास? सर, माझ्याकडे एकच चड्डी आहे. सर, मी परवा शाळेत येणार होते पण माझ्या मायने सकाळीच माझी चड्डी धुतली. चड्डी वाळत मी शाळेत येईल मला बसलो. चड्डी काही वाढली नाही म्हणून मी शाळेत काही आलो नाही. बरं, काल कुठे गेला होतास? सर, काल तर मी शाळेला पूर्ण तयारीत होतो. शाळेत यायला निघालो, रस्त्यात तुमचं घर आहे ना, मला तुमच्या अंगणात तुमची चड्डी वाढत दिसली. मला वाटलं आज तुम्ही नाही या, शाळेला सुट्टीच राहते म्हणून मी नाही आलो. वा, काय दूरदृष्टी आहे रे तुझ्या. नालायक, अभ्यास खाली. कोण गाणं म्हणलं रे? काय ग? काय ग, तुला शाळेत यायला एवढा उशीर का झाला? एका बैलाने माझ्या पायात शिंग मारली. मी लंगडी झाले सर, त्यामुळे मला उशीर झाला सर. अरे वा, तुला इंग्रजीत बोलण्याची खूप आवड दिसते. सर, मला सांग, रस्त्यात जे घडलं ते सांग बरं इंग्रजीत. इंग्रजीत? I was coming to school. There come cow's husband. I was coming to school. There come cow's husband. He took the cigarette in my stomach. अरे वा, अशी इंग्रजी बोलतात हे मला आज समजलं. हे आज मुलांनो, काल मी तुम्हाला गुणाकाराचे पाढे शिकवले होते. पाढे पाठ झाले का? बेचा पाडा म्हण बरं. बेचा करा. बेग बे बेग बे बेगुने बेग बे. अरे मन लवकर. बेग बे बेगून चालया बेचो हरण घोडा. अरे चूप, तू पाडा मारत आहेस का शिव्या देत आहेस? काय करू सर, मी पाळ्यातच आहे तर. म्हणजे पाळ्यात तर बेगीन म्हणते. मला वाटलं बेच्या भाड्या शिव्या द्यायच्या हो म्हणून मी शिव्या दिली. बस खाली. मुलांनो, काल मी तुम्हाला रॉकेट विषयी माहिती सांगितली होती. त्या पाठातून आपल्याला काय काय शिकायला मिळाले? आरो
श्री सांग बरं, त्या पाठातून आपल्याला काय शिकायला मिळाले? रॉकेट या पाठातून आपल्याला शिकायला मिळते की गगनाला आग लागल्याशिवाय माणूस वर जाऊ शकत नाही, स्वतःची प्रगती करू शकत नाही. रॉकेट या पाठातून आपल्याला शिकायला मिळते की गगनाला आग लागल्याशिवाय माणूस वर जाऊ शकत नाही, स्वतःची प्रगती करू शकत नाही. बस खाली. अरे मॅडम आले, उभं व्हा. बरी आहे, सगळे खाऊन पिऊन वाचून लिहून टाईट आहे. मला सांगा, तुमच्या वर्गात सर्वात हुशार कोण आहे? प्रिया उभे. अरे वा, तर तू या वर्गात सर्वात हुशार आहे. हो मॅडम, मला वर्गातील सर्वजण हुशारच म्हणतात. तर मला सांग, 12 पंचे किती? मॅडम, 12 पंचे 80. काय सर, तुम्ही तर म्हणाले होते की ही सर्वात हुशार आहे आणि ही 12 पंचे 80 सांगते. बरोबर आहे मॅडम, ही कमीत कमी 12 पंचे 80 तरी सांगते. बाकीचे सर्व 100च्या पुढे आहे. तसंही हिला दाबतूक करून 60 पर्यंत आणतो.